डिलिव्हरी हा आता बराच खर्चिक विषय झालाय. त्यात सिझेरियन होऊन डिलिव्हरी होण्याचं प्रमाण खूप जास्त वाढलंय. यामुळे साहजिकच खर्चातही वाढ झाली. मोठ्या शहरांमध्ये तर सिझेरियन बाळंतपणाचे दवाखान्याचे बिल सहज 50,000चा टप्पा पार करते. त्यामुळे जोडप्यांवर बऱ्याच प्रमाणात आर्थिक ताण येतो. हा ताण कमी करायचा असेल तर मातृत्व विमा हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. या विम्यामध्ये डिलिव्हरीच्या काळातील संबंधित सर्व खर्च कव्हर केले जातात. त्यामुळे आर्थिक ताण न येता मातृत्वाचा आनंद घेता येतो. तर हा मातृत्व विमा नेमका काय असतो, त्याचे काय फायदे मिळतात आणि हा विमा कसा निवडावा याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. मातृत्व विमा हा एक प्रकारचा आरोग्य विमाच आहे. अनेक विमा कंपन्या मातृत्व विमा अंतर्गत प्रसूतीच्या अगोदरचा तसेच प्रसूती नंतरचा खर्च देतात. अनेक कॉर्पोरेट कंपन्या देखील आरोग्य विमा योजनेअंतर्गत आपल्या महिला कर्मचाऱ्यांच्या प्रसूती काळातील खर्च करतात. मातृत्व विमा एक ऍड ऑन इन्शुरन्स आहे, ज्याला सामान्य आरोग्य विम्यासोबत घेता येते. या ऍड ऑन इन्शुरन्स अंतर्गत प्रसूतीचा सर्व खर्च अंतर्भूत असतो. मातृत्व विम्याचे अनेक फायदे आहेत. प्रसूतीच्या काळात आपला खर्च वाचावा यासाठी हा ऍड ऑन इन्शुरन्स घेतला जातो. या इन्शुरन्स अंतर्गत विमा कंपनी रुग्णालयाची फी देते. तसेच लसीकरण, वंध्यत्व उपचार तसेच काही प्रसंगी मूल दत्तक घेण्यासाठीचा खर्च देखील विमा कंपन्या उचलतात. काही मातृत्व विम्यामध्ये सरोगसीचा खर्च देखील दिला जातो. मातृत्व विमा अंतर्गत तुम्ही महिलेला रुग्णालयात दाखल केल्यास कॅशलेस उपचार होतात. म्हणजेच संबंधित महिलेला प्रसूतीसाठी कुठेही रोख पैसे देण्याची गरज नसते. रुग्णालयात जाऊन फक्त विमा कंपनीला प्रसूतीबाबत माहिती द्यायची. त्यानंतर आवश्यक असलेली कागदपत्रे जमा करून प्रसूतीचा सर्व उपचार हा कॅशलेस होतो. तुम्हाला पैसे देण्याची गरज नसते. यासह काही मातृत्व विम्यामध्ये नवजात बाळ 1 ते 90 दिवसांचे होईपर्यंत त्याच्या खर्चाची सुविधा असते. महिलांनी कुटुंब सुरू करायचा निर्णय घेण्यापूर्वी प्रतीक्षा कालावधी पूर्ण करण्यासाठी शक्य तितक्या लवकर मातृत्व आरोग्य विमा खरेदी केला पाहिजे. भारतातील सर्व प्रसूती विमा योजना 3 महिन्यांपेक्षा कमी प्रतीक्षा कालावधीसह येतात. या कालावधीत विमाधारक महिला गर्भधारणेशी संबंधित कोणत्याही खर्चाचा दावा करू शकत नाही. याशिवाय विमा लवकर खरेदी केल्याने आवश्यकतेनुसार गर्भधारणेचे व्यापक संरक्षण मिळते. गर्भवती महिलांना प्रसूतीपूर्व काळजी, प्रसूतीचा खर्च आणि प्रसूतीनंतरची काळजी कोणत्याही आर्थिक तणावाशिवाय मॅनेज करण्यात मदत होते. म्हणून महिलांनी कुटुंब सुरू करण्यापूर्वी किमान काही वर्ष आधी प्रसूती विमा संरक्षणाची निवड करण्याचा सल्ला दिला जातो. शिवाय त्यांनी कोणतीही पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी प्रसूती विमा वेटिंग पिरियड तपासणे आवश्यक आहे. कारण ते योजनेनुसार भिन्न असू शकते. कोणताही आरोग्य विमा घेतल्यानंतर मातृत्व विमा कव्हरेजसाठी 2 ते 4 वर्षांचा वेटिंग पिरियड असायचा, पण आता हा काळ 9 महिन्यांपर्यंत कमी करण्यात आलाय. कोणत्याही कंपनीकडून मातृत्व विमा घेत असाल तर सगळ्यात आधी पॉलिसीमध्ये कोणकोणत्या बाबी कव्हर केल्या आहेत ते तपासून घ्यावे. जसे की ब्लड टेस्ट, अल्ट्रासाउंड टेस्ट आदी चाचण्यांचा समावेश त्यात असावा. डिलिव्हरी पूर्वीचे लसीकरण, नवजात शिशुचे लसीकरण याचाही त्यात समावेश असावा. नवजात शिशुचे आजार आणि उपचार या बाबी पहिल्या दिवसापासून कव्हर होतील हे पाहावे. रुग्णालयात दाखल केल्यानंतर खोलीचे भाडे, कॅशलेस हॉस्पिटलायझेशन, इतर सहरोगांवरील उपचार या गोष्टीही त्यात आहेत याची खात्री करून घ्यावी. पॉलिसीचा प्रतीक्षा कालावधी किती आहे हे पाहून घ्या. हा कालावधी 2 ते 6 वर्षांच्या दरम्यान असावा. पॉलिसी सोबत दिल्या जात असलेल्या अन्य सवलती, प्रीमियमच्या रकमेतील सूट याची माहिती घ्या. इतर कंपन्यांचे प्रीमियम, सवलती तसेच अन्य लाभांशी तुलना करून पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा फिलिंग्स मनातले.